नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हार्ट अटॅकचं नाटक रचलं, पण एका संशयाने उलगडा झाला. दत्तक घेऊन ज्याचा सांभाळ केला त्याने आईला संपवलं. आईसारख्या मायेने वाढवलेल्या दत्तक मुलानेच तिचा गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. हार्ट अटॅकचं नाटक रचून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण एका संशयामुळे संपूर्ण कट उघड झाला. ही धक्कादायक घटना घडली आहे कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्हा येथील जोगीहल्ली गावात. शिक्षण विभागात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या जयलक्ष्मी यांचा त्यांच्या सख्या बहिणीने आणि दत्तक मुलानेच गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक नसून हार्ट अटॅक असल्याचा बनाव आरोपीने केला होता. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती, मात्र नातेवाईक श्रीनिवास यांना संशय आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शवविच्छेदन केलं. पोस्टमॉर्टम अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आरोपी बहीण आणि मुलाला अटक केली. प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अशी की आणखीन एक धक्कादायक माहिती आहे. संपत्ती आणि सरकारी नोकरीच्या वारसा हक्काच्या भीतीतून हा कट रचल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आर्थिक हव्यासापोटी रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आईच्या मायेने वाढवले, शिक्षण दिलं, आयुष्य उभं केलं, पण त्याच मुलाने तिचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना आहे कर्नाटकमधील तुमकुर जिल्हा येथील जोगीहल्ली गावातील. जयलक्ष्मी या शिक्षण विभागात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या सख्या बहिणीचा मुलगा चंद्रशेखर याला दत्तक घेतलं आणि पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरात वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी जयलक्ष्मी यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करत हा हार्ट अटॅक असल्याचा बनाव केला. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू करण्यात आली, पण नातेवाईक श्रीनिवास यांना हा मृत्यू संशयास्पद वाटला. त्याने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमॉर्टम अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि संशय खात्रीत बदलला. तपासादरम्यान उघड झाले की जयलक्ष्मी वेगळे राहण्याचा निर्णय घेणार होत्या. त्यामुळे संपत्ती आणि सरकारी नोकरीवरील हक्क गमावण्याची भीती आरोपींना वाटत होती. याच भीतीतून बहीण आणि दत्तक मुलाने रात्रीच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसात समोर आले आहे. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आईच्या मायेची परतफेड अशी होऊ शकते या विचारानेच अंगावर काटा येतो. आर्थिक हव्यासाने रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.